छत्रपती संभाजीनगरातील वाळूज औद्योगिक क्षेत्रामध्ये एक अपघात झाला। या ठिकाणी जी काय आग लागली होती या आगीमध्ये 6 मजुरांचा जळून मृत्यू झालेला आहे। ते या ठिकाणी भस्मसात झालेले आहेत। मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे नियमांचा आणि सुरक्षेचा। कारण छत्रपती संभाजीनगरामध्ये ज्या काही अन्य इतर कंपन्या आहेत त्या कंपन्यांमध्ये सुद्धा कुठल्याही प्रकारे अशा नियोजनाचं जे अभाव आहे ते पाहायला मिळते। नियोजन केलं जात नाही आणि कंपन्यांमध्ये अवैध धंदे चालतात असा देखील आरोप केला जातो आहे। आपल्यासोबत ज्यांनी आरोप केलेत ते स्वतः आहेत। काय सांगाल? तुम्ही वाळूजमध्ये जी घटना पाहिलेली आहे त्यामध्ये 6 मजुरांचा जळून मृत्यू झाला आहे आणि तुम्ही असं म्हणताय की अशा अवैध कंपन्या ज्या आहेत ते छत्रपती संभाजीनगरामध्ये सुरू असल्या कारणानं अशी जीव गेलेले आहेत आणि हा जीव जातोय याला कोण जबाबदार आहे आणि काय चालू आहे नेमकं संभाजीनगर जिल्ह्यामध्ये? वाळूज महानगर परिसरामध्ये आज जो अपघात झाला तो माझ्या जिल्हा परिषद सर्कलमध्ये झालेला आहे। याला पूर्णतः महाराष्ट्राचं राज्य शासन जबाबदार आहे, कारण त्यांच्या नाकर्तेपणामुळे हा अपघात झालेला आहे। या सरकारला फक्त हप्तेखोरीशिवाय दुसरं काही दिसत नाही। त्या भागातले जे आमदार आहे संजय शिरसाट हे रात्रंदिवस फक्त उद्योजकाकडून पैसे घेणे आणि त्यातल्या त्यात हे जे बिहार आणि उत्तराखंड आणि उत्तरांचल प्रदेशातून जे कामगार त्या ठिकाणी आलेले आहे बिहारसारख्या भागातून, तर ते कमी किमतीमध्ये काम करतात आणि म्हणून मराठवाड्यातल्या भूमिपुत्राला त्या ठिकाणी नोकऱ्या मिळत नाही। पण संजय शिरसाट यानं 15 वर्षामध्ये कधी या संबंधानं आवाज उठवला नाही आणि हा झालेला प्रकार दुर्दैवी आहे। याचं फाईर ऑडिट झालं पाहिजे अशी या निमित्तानं मी मागणी करतो। आणि या ठिकाणी 302चा गुन्हा दाखल करत असताना यामध्ये जे जे दोषी असतील त्यांचा गुन्हा दाखल करण्यात यावा। निव्वळ राजकारण म्हणून भेट देणे किंवा राजकारण म्हणून त्या कंपनीकडे वेगळ्या नजरेनं पाहणे हा काही प्रकार चांगला नाही। मात्र तुम्ही देखील म्हणताय की फक्त एकच कंपनी नाही आहे, अशी बऱ्याच कंपन्या आहेत ज्या ठिकाणी अवैध धंदे चालतात। नेमकं ते कसं? कारण तिथं बऱ्याच कंपन्या आहेत, छोट्या मोठ्या कंपन्या आहेत, त्यात कसं नेमकं? कारण असे अपघात आधी झालेले आहेत आणि पुढची काय वाटते तुम्हाला भीती? MIDC वाळूज हा केमिकल झोन नसतानासुद्धा त्या केमिकल झोन म्हणून तिथं अनेक कंपन्या केमिकलच्या आल्या आणि केमिकलच्या कंपन्या आणण्यामध्ये हे संजय शिरसाटसारखे मूर्ख आमदार होते त्यामध्ये। तर ह्या केमिकल कंपन्यामध्येच ते लोक वास्तव्यात राहतात आणि अपघात झाला, माणसं मेली तर तिथल्या तिथं जागीच्या जागीच ते प्रकार मिटवण्याचं काम MIDC मधले जे उद्योजक आहेत ते करतात आणि MIDCचे अधिकारी करतात। त्यामुळं या ठिकाणी शेकडो लोकांची आतापर्यंत बळी गेलेली आहे। याला जबाबदार या राज्यातलं सरकार, आत्ताचं सरकार अत्यंत हप्तेखोर लाचखोर सरकार आहे आणि या सरकारमुळं MIDCच्या अधिकाऱ्याची दादागिरी वाढलेली आहे। आपण या ठिकाणी पाहताय की आमदार संजय शिरसाट हे सुद्धा या घटनास्थळी गेलेले होते। मात्र त्यांच्यावरच जो आहे तो गंभीर स्वरूपाचा आरोप करण्यात आला आहे। कारण छत्रपती संभाजीनगरातील वाळूज औद्योगिक क्षेत्रामध्ये ज्या काही कंपन्या काम करत आहेत त्यामध्ये अवैधपणे आणि या ठिकाणी कुठल्याही नियमात न बसता काही कंपन्या काम करत आहेत, त्यामुळं अशा प्रकारच्या घटना घडतात। त्यामुळं ऑडिट झालं पाहिजे आणि कंपन्यांची चौकशीसुद्धा व्हायला पाहिजे अशी मागणी जी आहे ती या ठिकाणी केली जात आहे। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।